पुण्यामध्ये मध्यरात्री पेट्रोल आणि हेल्मेटची चोरी झाली आहे। पोर्टर ॲपच्या डिलिव्हरी बॉयने चोरी केल्याची माहिती समोर येते। शिवणे भागातील लक्ष्मी विष्णुपुरम सोसायटीतील हा प्रकार आहे। सीसीटीव्ही चेक केल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला आहे। निखिल गायकवाड नावाचा मुलगा डिलिव्हरी देण्यासाठी आला होता असं समोर आलेलं आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। नेमका हा प्रकार काय घडलाय सोसायटीतील नागरिकांकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। सध्या आपण अनेक ऑनलाईन वेबसाईटवरून अनेक वस्तू मागवतो। सध्या पोर्टर हे एक असं वेबसाईट आहे ज्याच्यामधून आपण एक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी पोर्टरचा वापर हा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये केला जातोय। मात्र याच पोर्टरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांकडून एका सोसायटीमध्ये चोरी केल्याची घटना घडलेली आहे। तर आपल्यासोबत इथले सगळे सोसायटीचे रहिवासी आहेत। पोर्टरवरून एक डॉक्युमेंट होतं जे लिव्हिंग सर्टिफिकेट मागवलं होतं। जे लोकेशन होतं जिथून मागवलंय ते साधारणपणे भोसरीचं जे पांजरपोळ एरिया आहे तिथून ते त्यांनी कलेक्ट केलं होतं। त्याच्यानंतर साधारणपणे ते मला एक संध्याकाळी त्यांनी फोन केला की पाऊस भरपूर आहे तर आम्हाला थोडं यायला उशीर होईल। तर त्यांनी मला वाटतं काहीतरी 11-11:30च्या दरम्यान ते इथं पोहोचले होते। तर पोहोचल्यानंतर जे काही समजा डॉक्युमेंट्स त्यांनी मला दिले, कलेक्ट केल्यानंतर मी त्यांना पेमेंट केलं। पण आता ज्यावेळेस काही गोष्टी त्याच्यातून समजून आल्या की एकतर ते पोर्टलचं जे नाव होतं आणि जे ऍक्च्युअली जे डॉक्युमेंट त्यांनी हे केलं तर ते वेगवेगळे काय होतं। होतं वेगवेगळं? जसं की पोर्टरवर जे नाव रजिस्टर होतं तर ते गायकवाड नावाने होतं, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेस त्यांना पेमेंट केलं तर ते समजा सुपेकर सरनेम होतं आणि त्यासोबत आणखीन एक होतं। म्हणजे माझं ज्यावेळेस पहिल्यांदा ते पेमेंट फेल झालं त्यांचं, तर त्याच्या मित्राचं दुसरं होतं जो सुपेकर होतं त्याला पेमेंट झालं। म्हणजे दोन जण तुमची वस्तू द्यायला दोन जण आले होते? हो, 2 जण वस्तू द्यायला आलेले दोन होते। मुलंच होते का कोण दोन होते मुलं- व्यक्ती? दोन्ही पण मुलंच होते। आज पेट्रोल चोरी जाण्याचा किंवा हेल्मेट चोरी जाणे हे क्षुल्लक गोष्ट आहे, परंतु याच्या मागे तो माणूस जर दुसरं काय एखाद्याची जीवितहानी करून गेला असता, एखाद्या दुसऱ्याचं सोनं काही असेल ऐवज चोरून घेऊन गेला असता, याला जबाबदार कोण? आज पोर्टरला आम्ही बोललो तर पोर्टर डायरेक्ट हात झटकतंय की आमचा काही संबंध नाही। तर माझी शासनाला आणि पोलिसांना नम्र विनंती आहे की तुम्ही या कंपनीवरती तात्काळ योग्य ती कारवाई करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।